वेदनाची तीव्रता. एका छोट्याशा गावात सुमन नावाची एक साधी, कष्टाळू आणि स्वाभिमानी महिला राहत होती. लग्नानंतर तिने आपल्या संसारासाठी खूप मेहनत घेतली, पण तिचा नवरा दारूच्या आहारी गेला. तो रोज तिला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा आणि तिचा मानसिक छळ करायचा. सुमन अनेक दिवस हे सर्व सहन करत राहिली, कारण तिला आपल्या मुलाच्या भवितव्याची चिंता होती. पण एक दिवस तिला जाणवले की अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला पाठिंबा देणे होय. तिने धैर्य एकवटले, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. तिने शिवणकाम शिकले आणि छोटासा व्यवसाय सुरू केला. गावातील महिलांनी तिची साथ दिली. हळूहळू तिचा व्यवसाय वाढला आणि ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. तिने आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. तिच्या संघर्षाची आणि जिद्दीची चर्चा संपूर्ण गावात होऊ लागली. अनेक पीडित महिलांसाठी ती प्रेरणास्थान बनली. प्रवासातून सुमनने एक गोष्ट शिकवली, अन्याय सहन करण्यापेक्षा त्याविरुद्ध धैर्याने उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास, मेहनत आणि योग्य साथ मिळाली तर कोणतीही महिला स्वतःचे आयुष्य नव्याने घडवू शकते. तर ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन आगळ्यावेगळ्या कहाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब